राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारामध्ये हॉटेल साई आदर्श समोरनगर मनमाड रोडवर पुण्यावरून राजस्थानकडे निघालेल्या बसला वाढत्या उष्णतेमुळे 2 मे रोजी दुपारच्या सुमारास आग लागून लक्झरी बस प्रवाशांच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली आहे। मात्र सुदैवाने यातील असलेले प्रवासी हे जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये उतरलेले होते। त्यातील काही प्रवासी भोजन चहापान नाश्ता करत होते। त्याचवेळी प्रवासी नसलेल्या मोकळ्या बसला अचानक आग लागली। यामुळे या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। यामुळे समाधान मानावं लागेल। प्रवाशांनी आपण बचावलं यात समाधानच मानलंय। मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढल्यामुळे वाहनांचे मशीन देखील मोठ्या प्रमाणावर गरम होत असते। त्यातूनच बहुतेक या लक्झरी बसचे मशीन प्रवासामुळे गरम झाल्याने बहुधा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। या बसमध्ये अनेक प्रवाशांच्या साहित्य, बॅगा, चीज वस्तू देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे काहींचं आर्थिक नुकसान देखील झाल्याची चर्चा प्रवासी व्यक्त करत होते। आगीची घटना तात्काळ जवळपासच्या नगरपालिका आणि सहकारी साखर कारखान्यांना मिळताच त्यांनी लागलेल्या बसच्या आगीला विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला, परंतु ही आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे या आगीमध्ये फक्त आता बसचा सांगाडाच शिल्लक असल्याचं चित्र दिसून येत होतं। घटनेप्रसंगी राहता पोलिसांनी देखील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाली होती। या घटनेमध्ये किमान बसचे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। सदरची लक्झरी बस नवीन दिसत होती, तर मग या बसने पेट कसा घेतला अशी चर्चा प्रवासी व्यक्त करत होते। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।